हॅलो स्टुडंट्स, मी विशाखा मोरे. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड चॅप्टरवरचा सब टॉपिक ज्याचं नाव आहे लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲडोलसंट अँड अडल्ट लर्नर्स. तर लर्नर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला याच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आपण सिरीज केलेली आहे, प्रत्येक युनिटवरती सब टॉपिक्स घेतो आणि त्यानंतर त्या युनिटवरचे 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेतो. आजही आपल्याला 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स आणि हा टॉपिक घ्यायचा आहे ज्याचं नाव आहे लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स. त्याआधी जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2021साठी रजिस्टर केलेलं आहे नाव, त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आमच्याकडे अवेलेबल आहे, ती म्हणजे पेपर 1साठीची टेस्ट सिरीज. आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिस किती आवश्यक आहे. एक्झाममध्ये तुम्ही प्रिपरेशन करण्यासोबतच तुमची प्रॅक्टिस खूप गरजेची असते. त्यासाठी ही स्पेशल टेस्ट सिरीज आहे महाराष्ट्र सेट 2021वाल्या स्टुडंट्ससाठी. त्याआधी मला अजून एक गोष्ट अशी अनाऊन्स करायची होती की ज्या स्टुडंट्सने रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे महाराष्ट्र सेटसाठी, त्यांच्यासाठी खुशखबर अशी आहे की रजिस्ट्रेशन डेट जी आहे ती युनिव्हर्सिटीने वाढवलेली आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि रजिस्ट्रेशन झाल्यावर आपल्या अभ्यासाला लगेच आपण सुरुवात करतो. त्या अभ्यासामध्ये ही टेस्ट सिरीज आपल्याला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण या टेस्ट सिरीजमध्ये आहेत PYQs 2011 ते 2020पर्यंत. जे टेस्ट फॉर्मॅटमध्ये मिळणार आहेत म्हणजे तुमचे खूप सारा सराव होणार आहे. मागच्या वर्षीच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्सचा सराव होणार आहे. कंप्लीट सोल्युशन त्याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला कुठे चुकलात किंवा कुठे राहिलेलं याचं आन्सर कसं आलं हे तुम्हाला याच्यातून मिळणार आहे. 40 टेस्ट प्रॅक्टिस टेस्ट मिळणार आहे त्या कंप्लीट सिलॅबसवरती, म्हणजे प्रत्येक युनिटवरती 2 टेस्ट या असणार आहेत. फुल सिलॅबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स वाचू शकता किंवा त्यावर स्टडी करू शकता, अशा या नोट्स आहेत. शिवाय तुम्हाला फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स देखील भेटणार आहेत या टेस्ट सिरीजमध्ये. ही टेस्ट सिरीज परिपूर्ण आहे, तुमच्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी खूप मदत करणार आहे. या नोट्स घेतल्यानंतर तुम्हाला वेगळ्या बुक्स घेण्याची किंवा जास्त वाचण्याची गरज पडणार नाही, कारण प्रॅक्टिस आणि नोट्सनी तुमचा बऱ्यापैकी सिलॅबस पेपर 1चा या टेस्ट सिरीजमध्ये होणार आहे. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करता, ज्याचं नाव आहे ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. जसं स्क्रीनमध्ये दाखवलेलं आहे तसं त्याचा लोगो आहे, त्या नावाचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सगळेच कोर्सचे एनरोलमेंट मिळतील, टेस्ट सिरीज मिळतील. आणि शिवाय तुम्हाला आणखीन इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सुरू करूया आजचा आपला टॉपिक लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स. इफ वी अनालाइज द डिफरंट डेफिनेटर अँड इंटरप्रिटेशन्स of learning, the process of products and learning, and the different factors of learning, we can form some idea about the nature of learning. To sum up, learning has the following characteristics. तर इथे आपल्याला पहिल्या ओळीमध्ये असं सांगितलेलं आहे की जे लर्निंगची प्रोसेस आहे ती वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळी असते. वेगवेगळे डेफिनेटर्स आहेत त्यांनी वेगवेगळी केलेली आहे, पण जे काही फॅक्टर्स आहेत त्याच्या विचारावरून त्याच्या वर्तनावरून आपण सांगू शकतो की त्याचं स्वरूप कसं असेल. तर त्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की लर्निंगची प्रोसेस चालू आहे. तर कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य आहेत ते आपण बघूया. पहिला आहे लर्निंग इज द मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर. तर शिकवणं किंवा शिकणं म्हणजे काय आहे, तर ते आपल्या वागणुकीमध्ये बदल घडवण्याची एक गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. लर्निंग इज अ पर्पझिव्ह. जसं आपल्याला माहिती आहे की शिकणं काहीतरी हेतू असतो त्याच्यामागे. मग स्टुडंट्स जे असतात त्यांना नॉलेज घ्यायचं असतं किंवा पुढच्या वर्गात जायचं असतं म्हणून काही काही शिकत असतात. तसं त्यांचा काहीतरी हेतू असतो लर्निंगचा, म्हणून लर्निंग इज अ पर्पझिव्ह असते. लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. लर्निंग कंटिन्युअस प्रोसेस आहे, म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया आहे. कधीच कुठलाही माणूस पूर्ण शिकलेला आहे असं म्हणू शकत नाही. प्रत्येक वेळी तो नवीन काहीतरी गोष्ट शिकत असतो, नकळतही शिकत असतो. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण कम्प्युटर वापरतो, पण कम्प्युटरमधली एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल की आपण विचारतो, अरे हे असं करायचं आपल्याला, मला कम्प्युटरमध्ये येत नाही, हे कसं करायचं. तर एखाद्या व्यक्ती जेव्हा आपल्याला शिकवतो तेव्हा ती आपली एक प्रोसेस होऊन जाते. लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस, म्हणजे ही प्रोसेस आपल्याला कळून जाते. लर्निंग इज अ युनिव्हर्सल फेनॉमेना. बरोबर आहे, युनिव्हर्सल फेनॉमेना. सगळ्यांनाच लर्निंग ही लागतेच, म्हणजे प्रत्येक व्यक्ती जगातला कुठलाही युनिव्हर्समधला कुठलाही व्यक्ती जो आहे तो शिकतच असतो, शिकण्यानेच तो पुढे जात असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट शिकत असतो, म्हणजे ती युनिव्हर्सल गोष्ट आहे. लर्निंग इज अ प्रोग्रेसिव्ह अँड डेव्हलपमेंटल. कुठल्याही व्यक्ती काही शिकतो तेव्हा तो प्रोग्रेस करत असतो आणि डेव्हलप होत असतो, म्हणून ही एक डेव्हलपमेंटल आणि प्रोग्रेसिव्ह थिंग आहे असं म्हणू शकतो. लर्निंग इज अ ट्रान्सफरेबल. लर्निंग जे काय आपण शिकतो ते आपण दुसऱ्यांना
ट्रान्सफर करू शकतो. ट्रान्सफर करता येणारी गोष्ट आहे, फक्त आपल्याकडे ठेवून ती चालत नाही किंवा त्याला आपण रोखूही शकत नाही. ते नकळतपणे ट्रान्सफरच होऊ शकतं किंवा होत जातं. लर्निंग इन्क्लूड्स ऑल द 3 आस्पेक्ट्स ऑफ ह्युमन बिहेवियर. मानवी वर्तणुकीचे तिन्ही दृष्टिकोन आस्पेक्ट्स जे आहेत ते याच्यामध्ये लर्निंगमध्ये इन्क्लूड असतात, असं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे काही ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला लर्नर म्हणजे शिकणाऱ्याचे वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला दिसून येतात. काही प्रकार दिलेले आहेत जे लर्निंगचे आहेत, जसे की पर्सनल, ॲकॅडमिक, सोशल अँड इमोशनल अँड कॉग्नेटिव्ह. तर पर्सनलमध्ये कुठल्या गोष्टी येतात, कॅरेक्टरिस्टिक्स काय येतात, एज, जेंडर, मॅच्युरेशन, लँग्वेज, सोशल, इकॉनॉमिक, कल्चरल बॅकग्राऊंड, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पर्सनल टाईपच्या गोष्टीमध्ये येतात लर्निंगमध्ये. त्याच्यानंतर ॲकॅडमिकमध्ये कुठल्या गोष्टी येतात, तर एज्युकेशन, लर्निंग रिलेटेड सच ॲज गोल्स अँड इंडिव्हिज्युअल ऑर द ग्रुप, प्रायर नॉलेज, एज्युकेशनल टाईप अँड एज्युकेशनल लेवल. ॲकॅडमिक जे आपण शाळेमध्ये शिक्षण घेतो त्याला ॲकॅडमिक असं म्हणू शकतो. पर्सनलमध्ये आपल्या ग्रुपनुसार, स्किल्सनुसार आपण जे काही आत्मसात करतो ते पर्सनलमध्ये येणार. सोशल अँड इमोशनलमध्ये काय येणार, तर रिस्पेक्ट ऑफ टू द ग्रुप. एक्झाम्पल, सोशल इमोशनल कॅरेक्टरिस्टिक्स आर ग्रुप स्ट्रक्चर, प्लेस ऑफ द इंडिव्हिज्युअल विदिन ग्रुप, सोशॅबिलिटी, सेल्फ इमेज, फिलिंग ऑफ सेल्फ इफिशियन्सी अँड मोड एक्सेट्रा. सोशल इमोशनलमध्ये काय ना की सोसायटीमध्ये आपल्याला कसं उभं राहायचं आहे त्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकत असतो. त्या सगळ्या गोष्टी या प्रकारच्या लर्निंगमध्ये घेत असतात. आणि कॉग्नेटिव्ह लर्निंगचे कॅरेक्टरिस्टिक्स काय येतात, रिलेट टू सच थिंग्स ॲज अटेन्शन स्पॅन, memory, mental process and intellectual skills which determine how the learner perceives and remember things, solve problems, organize and represent its information and its brain. म्हणजे ह्याच्यामध्ये काय येतात, ज्या गोष्टी आपल्याला सोडवायच्या आहेत त्या किंवा मेंटल ज्या गोष्टी आहेत, मेमरीविषयी ज्या गोष्टी आहेत, स्किल्स डेव्हलप करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या कॉग्नेटिव्हमध्ये येतात. या प्रकारचं जे नॉलेज शिकणं असतं ते याच्यामध्ये येतात. असे 4 वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगता येतात लर्निंगचे. आता आपण टॉपिकमधला जो एक सब टॉपिक घेतलेला आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तो आहे अडल्टसंट लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स. अडल्टसंट म्हणजे पौगंड अवस्थेतील जे आपण किशोरवयीन वगैरे जे म्हणतो, जे शिकणारे स्टुडंट्स असतात त्यांच्याविषयीचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघायचं आहे. तर पहिला टाईप आहे फिजिकल डेव्हलपमेंट. ॲडल्टसंट लर्निंग कॅरेक्टरिस्टिक्समध्ये फिजिकल डेव्हलपमेंट असते, ज्याच्यामध्ये असतात रेस्टलेसनेस अँड फॅटिगी ड्यू टू हार्मोनल चेंजेस. यांच्यामध्ये जे चेंजेस असतात कॅरेक्टरिस्टिक्स असं जे आहे त्यांच्यामध्ये रेस्टलेसपणा असतो, म्हणजे त्यांना अजिबात थकवा जाणवत नाही किंवा उत्साही असतात असं आपण म्हणू शकतो. त्यांच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात म्हणून. नीड फॉर फिजिकल ॲक्टिव्हिटी बिकॉज ऑफ इन्क्रीज एनर्जी. त्यांच्यामध्ये एनर्जी वाढत असते म्हणून त्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी ते जास्त उत्साहित असतात. डेव्हलपिंग सेक्शुअल अवेअरनेस अँड ऑफन टचिंग अँड बम्पिंग इन टू अदर्स. अ कन्सर्न विथ चेंजेस इन बॉडी साईज अँड शेप. Physical vulnerability resulting from poor health, dietary habits and engaging in a risky behaviors. Bodily changes that may cause awkward, uncoordinated and movements. या सगळ्या फिजिकल डेव्हलपमेंट होत असतात लर्नर ॲडल्टसंट लर्नर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. नेक्स्ट टाईप आहे इंटेलेक्च्युअल ॲकॅडमिक डेव्हलपमेंट. काय काय येतात या अवस्थेतील, तर मूव्हिंग फ्रॉम कॉन्क्रीट टू द अब्स्ट्रॅक्ट थिंकिंग and intense curiosity and wide range of intellectual pursuit, few of which are sustained over long term. High achievement when challenged and engaged. Prefers active or passive learning experience. Interest in interacting with peer during learning activities and ability to be self-reflective. Demand and relevance in learning and what is being taught. Developing the capacity to understand higher levels of humors, some of which may be misunderstood by the adults and sarcastic even aggressive. म्हणजे याच्यामध्ये काय येतं, ॲकॅडमिक डेव्हलपमेंटमध्ये नक्कीच त्यांचं काय येणार, एक्सपिरियन्स येतील, त्यांना वेगवेगळे अचिव्हमेंट्स मिळतील, वेगवेगळे जे काही ते शिकत आहेत त्याच्यातून ते अचिव्हमेंट्स मिळवतील. त्याच्यानंतर त्यांचं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाढेल, सेल्फ रिस्पेक्ट, रिफ्लेक्टिव्ह ॲबिलिटी चांगली होईल. या सगळ्या गोष्टी, या सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या अवस्थेमध्ये दिसतात ॲकॅडमिकच्या पार्टमध्ये. त्याच्यानंतर सोशल डेव्हलपमेंटमध्ये काय काय येतं, तर एक्सपेरिमेंटिंग विथ वेज ऑफ टॉकिंग, ॲक्टिंग, म्हणजे सोसायटीमध्ये राहताना त्यांचं वागणं, बोलणं याच्यामध्ये त्याच्याशी बदल घडून येतील. बॅकग्राऊंड बदलण्यामध्ये ते स्वतः रेडी होतील. फिलिंग इंटिमिडेटेड अँड फ्रिगमेंटेड बाय द इनिशियल मिडल स्कूल एक्सपिरियन्स. जे काही स्कूलमध्ये एक्सपिरियन्स आहेत त्याच्यातून ते बाहेर येतील किंवा त्याच्यातून नवीन काही एक्सपिरियन्स घेतील. अशा प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सोशल आणि डेव्हलपमेंटल गोष्टीमध्ये देखील काही चेंजेस किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसतात लर्निंगमध्ये. लर्निंग युनिव्हर्सल प्रोसेसेस जसं आपण म्हटलो तसं
आणि कंटिन्युअस प्रोसेस आहे म्हणून प्रत्येकजण काही ना काहीतरी कुठल्या गोष्टीतून शिकत असतो. त्याच्यावरून हे वेगवेगळे पार्ट्स पडतात. ह्याला वर्गीकरण अशा प्रकारे केलं जाऊ शकतं. ॲकॅडमिक डेव्हलपमेंट, फिजिकल डेव्हलपमेंट अँड सोशल. आता आपण बघतोय नेक्स्ट सब टॉपिक, हिचं नाव आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अडल्ट लर्नर. जसे की आपण बघत होतो की अडल्ट लर्नर कसे असतात, तर आता आपल्याला अडल्ट लर्नर बघायचे आहेत, म्हणजे प्रौढ शिकणारे व्यक्ती. तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ते प्रॉब्लेम सेंटर्ड असतात, सिक एज्युकेशनल सोल्युशन्स, रिझल्ट ओरिएंटेड असतात, हॅव अ स्पेसिफिक रिझल्ट इन अ माइंड फॉर एज्युकेशन, सेल्फ डायरेक्टेड असतात, अडल्ट असतात त्यामध्ये सेल्फ डायरेक्टेड देखील असतात, ऑफन स्पेस्टिकल अबाउट न्यू इन्फॉर्मेशन, त्यांना नवीन नवीन माहिती पाहिजे असतात, प्रेफर टू ट्राय इट आउट बिफोर एक्सेप्टिंग इट, seek education that relates to applies directly to their perceived needs, that is timely and appropriate for their current lives, म्हणजे त्यांच्या करंट आयुष्याशी जे संबंधित गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ते नवीन नवीन गोष्टी शोधण्यासाठी मिळवण्यासाठी काम करत असतात. ॲक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर देअर ओन लर्निंग, स्वतःच्या शिक्षणासाठी म्हणजे शिकण्यासाठी ते स्वतःवर जबाबदारी घेत असतात. इफ लर्निंग इज पर्सिव्ह ॲज टाइमली अँड अप्रोप्रिएट. तर अशा प्रकारचे आपल्याला अडल्ट लर्नरचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगता येतात. नेक्स्ट सब टॉपिक असा येईल इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. तर इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसला आपण थोडक्यात काय बोलू शकतो, व्यक्तिभेद. व्यक्तिभेद कसा असू शकतो की प्रत्येक व्यक्ती ही एक दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळी असते. कुठल्या गोष्टींमुळे, फॅक्टर्समुळे ती वेगळी असू शकते. त्याचे फॅक्टर्स आपण बघतोय. पहिला फॅक्टर आहे फिजिकल अपीअरन्स, म्हणजे दिसणारी व्यक्ती कशी आहे, लुकडी आहे, सडपातळ आहे की जाडी आहे. त्याच्यानंतर इंटेलिजन्स, किती म्हणजे ॲव्हरेज हुशार आहे की एकदम हुशार आहे की ठीक आहे. अशा प्रकारचा इंटेलिजन्सचा आपण स्टेजेसमध्ये देखील त्याला टाकून बघतो व्यक्तिभेद करताना. ॲटिट्यूड्स, प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो. अचिव्हमेंट्स, कुठली व्यक्ती काय अचीव करते त्याच्यावरती देखील ते व्यक्तीमध्ये भेद होतो. मोटर ॲबिलिटी, नंतर सेक्स, जसं स्त्री पुरुष हे सेक्स आहेत त्याच्यातून कुठल्या व्यक्तींमध्ये डिफरन्स केला जातो. रेशियल डिफरन्सेस, इकॉनॉमिक स्टेटस, इंटरेस्ट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, फॅक्टर्स ज्या आहेत ज्यावरून आपण व्यक्तिभेद म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस करत असतो. तर या प्रकारचा आपला जो थेरी पार्ट आजचा होता. आपण बघितलं की लर्निंगचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याच्यानंतर ॲडोलसंट लर्नर्स, नंतर बघितलं की अडल्ट लर्नर यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, आणि लास्ट बघितलं इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, त्याचे फॅक्टर्स कुठले आहेत ते बघितलेले आहेत. आता आपण सुरू करूयात आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न आहे टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवरचा. यू वॉन्ट टू इन्श्युअर पार्टिसिपेशन ऑफ मोर स्टुडंट्स इन क्लास, विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ टीचिंग विल यू अडॉप्ट. आपल्याला वर्गात अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याची इच्छा आहे. पुढीलपैकी कोणती पद्धत तुम्ही अवलंब कराल. जास्तीत जास्त स्टुडंट्सने आपल्या मध्ये सहभाग घेतला पाहिजे, त्यांची गोष्ट न करता आपल्या सगळ्यांमध्ये सामावून घेतलं पाहिजे. यासाठी कुठली पद्धत आपण वापरली पाहिजे असं विचारत आहेत प्रश्नामध्ये. आपले ऑप्शन्स आहेत डेमॉन्स्ट्रेशन, प्रात्यक्षिक, डिस्कशन, चर्चा, रिसायटेशन, पठण, रोल प्ले, भूमिका, खेळ. त्याच्यामध्ये आपण ज्या ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्समध्ये प्रत्येक ठिकाणी आहे की एक व्यक्ती सांगते आहे आणि बाकीचे बघतायत, पण एक ऑप्शन आपल्याला दिसत आहे डिस्कशन, चर्चा. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती सहभागी होऊ शकते आणि सगळ्या व्यक्ती सहभाग करणं गरजेचं असतं. म्हणून इथे करेक्ट येणार आहे आपलं बी, डिस्कशन, चर्चा. सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी डिस्कशन चर्चेची पद्धत आपल्याला अवलंबावी लागेल. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रात्यक्षिकमध्ये फक्त एक व्यक्ती प्रत्यक्ष करून दाखवले, बाकीच्यांना फक्त ते बघावं लागेल. पठणमध्ये जी व्यक्ती सांगणार आहे, बोलणार आहे, त्यात फक्त पाठण तर होऊ शकतं, सगळे एकत्र काम करू शकणार नाहीत. रोल प्ले, भूमिका, याच्यामध्ये पण एखादी व्यक्तीच रोल प्ले करू शकते, सगळे त्याच्यामध्ये सामावले जाणार नाहीत. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला काय मिळालेलं आहे, बी, डिस्कशन, चर्चा याची पद्धत आपल्याला इथे अवलंबावी लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू मेक लर्निंग इफेक्टिव्ह अ गोल मस्ट बी मिनिंगफुल इन टर्म्स. शिकण्याला प्रभावी बनवण्यासाठी एखादे लक्ष डॅश डॅश दृष्टीने अर्थपूर्ण असलं पाहिजे. कोणत्या दृष्टिकोनातून लक्ष हे अर्थपूर्ण असलं पाहिजे हे आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत ऑब्जेक्टिव्स ऑफ द करिक्युलम, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, इंटेलेक्च्युअल आयडियाज, बौद्धिक कल्पना, स्टँडर्ड्स ऑफ ऑदर्स, इतरांची मानके, अँड द नीड्स अँड द पर्पज ऑफ द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांच्या गरजा आणि हेतू. बरोबर आहे. जर लर्निंग प्रोसेस आपल्याला करायची आहे तिथं स्टुडंट्सला जे नक्की हवं आहे, त्यांना जे गरजेचं आहे त्याबद्दल ज्ञान देणं किंवा त्याबद्दल शिकवणं हे अर्थपूर्ण असलं पाहिजे, तेव्हाच ती प्रोसेस एकदम चांगली आणि मिनिंगफुल होऊ शकते. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे,
डी द नीड अँड पर्पजेस ऑफ द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांच्या गरजा आणि हेतू दृष्टीने ते अर्थपूर्ण असल्या पाहिजेत, तेव्हाच ते स्टुडंट्स ते ज्ञान आत्मसात करतील किंवा त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. अदरवाईज जर 10वीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना पहिलीचे जर कविता शिकवत असतील तर त्यामध्ये त्यांना काहीच इंटरेस्ट नसणार आहे. त्यांना 10वीच्या लेवलचा अभ्यासक्रमच त्यांना अर्थपूर्ण असणार आहे त्यांच्या दृष्टीने. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपल्याला डी मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आयटम्स ऑफ इन्फॉर्मेशन आर इम्पॉर्टंट अबाउट स्टुडंट्स टू मोटिवेट देम फॉर स्टडीज, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती माहिती महत्त्वपूर्ण आहे. अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यासाठी कुठली माहिती महत्त्वपूर्ण आहे. आपले ऑप्शन्स आहेत लर्निंग स्टाईल, शिकण्याची शैली, पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व, सोशिओ कल्चरल बॅकग्राऊंड, सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी, डी ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व गोष्टी. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. ऑफकोर्स डी ऑल ऑफ दी अबोव, वरील सर्व. ऑप्शन्सपैकी आपण एक कुठली चॉईस करू शकत नाही कारण त्यांना सगळ्याच माहिती यामध्ये महत्त्वपूर्ण असणार आहेत अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी. म्हणून ते तिन्ही ज्या गोष्टी आहेत या इथे कंपल्सरी म्हणू शकतो किंवा अभ्यासासाठी आवश्यक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह द ॲबिलिटी टू ऑब्झर्व इन चिल्ड्रन, विच ऑफ द फॉलोइंग वुड यू रिकमेंड. आपण मुलांमध्ये निरीक्षण करण्याची क्षमता सुधारू इच्छित असल्यास आपण खालीलपैकी कोणती शिफारस कराल किंवा अवलंब कराल कुठल्या गोष्टीचा. आपले ऑप्शन्स आहेत जनरेटिंग इंटरेस्ट इन अ सब्जेक्ट, विषयात रस निर्माण करणे, डेव्हलपिंग अ फ्रेमवर्क फॉर एक्सपिरियन्सेस, अनुभवांची चौकट विकसित करणे, शार्पनिंग द सेन्स, इंद्रियांना तीव्र करणे, ट्रेनिंग मेंटल फॅकल्टीज, मानसिक विद्याशाखांना प्रशिक्षण देणे. यापैकी कुठली गोष्ट केल्यावरती लहान मुलांमध्ये किंवा मुलांमध्ये निरीक्षण करण्याची क्षमता सुधारेल असा हा प्रश्न आहे. तर त्याचे ऑप्शन्स आपण बघितल्याचं करेक्ट आहे डी ट्रेनिंग मेंटल फॅकल्टीज, म्हणजे मानसिक विद्याशाखांना प्रशिक्षण द्यायचं. थोडक्यात त्यांचे जे गोष्टी आहेत त्यांना समजून सांगायचं, मानसिक तयारी त्यांची करायची म्हणजे त्यांच्यामध्ये निरीक्षणाची क्षमता सुधारू शकते. हे याचा आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश डॅश इज अ अपेक्स इन्स्टिट्यूशन इन्वॉल्व्ड इन द प्लॅन्ड अँड कोऑर्डिनेटेड डेव्हलपमेंट ऑफ द टीचर एज्युकेशन सिस्टीम इन द कंट्री. डॅश डॅश ही देशातील शिक्षण व्यवस्थेचा नियोजित आणि समन्वित विकासामध्ये शिखर संस्था आहे. ऑप्शन्स आहेत UGC, NCERT, NCTE, XSEED. तर याच्यामधलं करेक्ट आन्सर जे आहे ते NCTE, ज्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन. म्हणजे या संस्थेमध्ये टीचरला जे काही प्रशिक्षण मिळतं तर या संस्थेमार्फत मिळतं. जी संस्था फाउंड झाली ती 1995 इंडियातली ही संस्था आहे, नॅशनल आहे, ज्याच्यामध्ये टीचर्सला प्रशिक्षण दिलं जातं. तर यामध्ये ही शिखर संस्था आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. व्हॉट मॅक्स अँड ॲडोलसंट रिव्हॉल्ट अगेन्स्ट ऑथॉरिटी, प्राधिकरणाविरुद्धात पौगंडावस्थेतील अवस्थेतील काय बंड करते. ऑप्शन्स आहेत हे थिंक्स दॅट ही इज मॅच्युअर इनफ, त्याला असे वाटते की तो परिपक्व आहे किंवा मोठा झालेला आहे. ही वॉन्ट्स फॉर रिकग्नायझेशन अँड इंडिपेंडन्स ऑफ थॉट अँड ॲक्शन, विचारांची व कृतीची ओळख व स्वातंत्र्य हवी असे विचार करतो. हे थिंक्स दॅट ही इज इंटेलिजंट इनफ, तो विचार करतो की तो पुरेसा हुशार आहे किंवा आहे. ही बिलीव्स दॅट ही डज नॉट नीड एनी ॲडवाईस, त्याला असा विश्वास आहे की त्याला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. तर यामधलं कुठलं एक वैशिष्ट्य आहे किंवा बंड काय करतं, याच्यामधलं कुठली भावना जी आहे याच्यामध्ये बंड करते, तर त्याचं ऑब्जेक्ट आहे ते आहे बी, ही वॉन्ट्स टू रिकग्नायझेशन अँड इंडिपेंडन्स ऑफ द थॉट्स, म्हणजे त्याला विचारांची आणि कृतीची ओळख करण्यासाठी स्वातंत्र्य हवे असते. ही जी भावना आहे ती यामध्ये बंड करत असते. नेक्स्ट क्वेश्चन, you want to develop cooperation and team spirit in students, which activities would you propose. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि संघभावना विकसित करायच्या आहे तर यापैकी कुठला उपक्रम तुम्ही प्रस्तावित कराल किंवा अवलंब कराल. ऑप्शन्स आहेत आर्ट, कला, डिबेट म्हणजे वादविवाद, प्रोजेक्ट वर्क, प्रकल्पाचे काम, क्विज म्हणजे प्रश्न उत्तरांचा जो गेम आपण खेळतो तो. तर यापैकी कुठला उपक्रम जो आहे तो या आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जो प्रश्न आपला असा आहे की स्टुडंट्समध्ये कॉर्पोरेशन आणि टीम स्पिरिट वाढवण्यासाठी करायचं आहे. आर्ट, कलामध्ये काय होईल का, नाही. डिबेटमध्ये टीम स्पिरिट वाढेल का, तर नाही. प्रोजेक्ट वर्कमध्ये हो, प्रोजेक्ट वर्कमध्ये इथं वाढू शकतं. जेव्हा आपण एखाद्या विषयावरती ग्रुपमध्ये प्रोजेक्ट देतो तेव्हा त्यावर एकदा म्हणजे एका ग्रुपमधले लोक एकाच प्रोजेक्टवर काम करतात म्हटलं त्याच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. तसंच टीम स्पिरिटसुद्धा
जागं होतं किंवा निर्माण होतं. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय आलं? सी करेक्ट आन्सर असणार आहे. प्रोजेक्ट वर्क म्हणजे प्रकल्पाचं काम दिल्याने आपल्याला स्टुडंट्समध्ये सहकार्य आणि संघभावनेची भावना दिसून येईल किंवा विकसित करता येईल. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ पनिशमेंट टू द स्टुडंट्स? विद्यार्थ्यांना शिक्षेचा मुख्य हेतू काय? म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षक जे शिक्षा करतात त्याचा मूळ हेतू काय असतो किंवा ती शिक्षा कशासाठी करायची असते? ऑप्शन्स आहेत, डेमॉन्स्ट्रेट ऑथॉरिटी, प्राधिकरणाचं प्रात्यक्षिक करण्यासाठी, प्रोटेक्ट अदर्स फ्रॉम डुईंग द सेम, इतरांच्या तशाच गोष्टींना करण्यापासून वाचवण्यासाठी, रिफॉर्म द ऑफेंडर, गुन्हेगाराची सुधारणा करण्यासाठी, रिटॅलिएट फॉर द रॉंग दॅट हॅज बीन डन, केलेल्या चुकीबद्दल सूड उगवण्यासाठी. त्याचं करेक्ट आन्सर काय असू शकणार आहेत? इतरांनी अशाच गोष्टी करू नये ही पण गोष्ट बरोबर आहे, पण त्याचा मुख्य हेतू जो असतो तो असतो की त्यांनी केलेला गुन्हा सुधारणे किंवा तो पुन्हा करू नये यासाठी त्याला सुधारणा घडवून आणायची असते, म्हणून त्याला शिक्षा केली जाते. मग आपलं करेक्ट ऑप्शन काय असेल? सी, टू रिफॉर्म द ऑफेंडर, गुन्हेगाराची सुधारणा करण्यासाठी हा मुख्य हेतू असतो पनिशमेंटचा, म्हणून आपलं सी आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, वाय इज एन्व्हायरमेंट अवेअरनेस नेसेसरी ॲट ऑल स्टेजेस ऑफ एज्युकेशन? शिक्षणाच्या सर्व टप्प्यावर पर्यावरण जागरूकता आवश्यक का आहे किंवा का आवश्यक आहे? ऑप्शन्स आहेत, इम्पॉर्टंट फॉर ह्युमन सर्वायवल, मानवी अस्तित्वासाठी महत्त्वाचं आहे. एन्व्हायरमेंट वॅरीज फ्रॉम रिजन टू रिजन, पर्यावरण हे वेगवेगळ्या प्रदेशात बदलते. मॅन मस्ट कंट्रोल द चेंज एन्व्हायरमेंट, मनुष्याने वातावरण नियंत्रित केले पाहिजे आणि वातावरण बदलले पाहिजे. नन ऑफ द अबव, वरीलपैकी काहीही नाही. तर सर्व टप्प्यांवर पर्यावरण जागरूकता आवश्यक आहेत, कारण प्रत्येक ठिकाणचं वातावरण हे वेगळं वेगळं असतं, पर्यावरण वेगवेगळं असतं. म्हणून प्रत्येक स्टुडंटला किंवा शाळेमध्ये आजकाल हा विषय कंपल्सरी केलेला आहे, त्यांना आपल्या एन्व्हायरमेंटची माहिती मिळावी म्हणून. कारण हिमाचल प्रदेशमधला स्टुडंट जर महाराष्ट्रात आला आणि आपल्याकडे त्याच्याकडे हिमाचल प्रदेशच्याच वातावरणाची गोष्ट माहिती असेल, जागरूकता असेल, तर त्याला महाराष्ट्रातल्या पर्यावरणाबद्दल देखील जागरूकता असली पाहिजे. त्यासाठी त्याची स्टडी प्रत्येक गोष्टीमध्ये एज्युकेशनमध्ये आवश्यक आहे. म्हणून करेक्ट आन्सर याचा आहे बी, एन्व्हायरमेंट वॅरीज फ्रॉम रिजन टू रिजन, पर्यावरण हे वेगवेगळ्या प्रदेशात बदलते, म्हणून याच्याबद्दल प्रत्येक ठिकाणी जागरूकता असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश स्टेट्स मेजर द एक्सटेंट ऑफ स्टुडंट लर्निंग इन गिवन कंटेंट एरिया, डॅश डॅश शासनात दिलेल्या सामग्रिक क्षेत्रात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची मर्यादा मोजतात. तर जे काय शिकतायत स्टुडंट्स ते शिकण्याची मोजपट्टी काय आहे किंवा शिकलेलं जे आहे ते मोजण्याची मोजपट्टी काय आहे ह्या थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत, अचीवमेंट टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट, डायग्नोस्टिक्स टेस्ट अँड रेडीनेस टेस्ट. त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळालं आहे ए, अचीवमेंट टेस्ट. कारण याच्यामध्ये लर्नर जे शिकतो, स्किल्स जे शिकतो, लर्न करतो ते त्याचे अचिव्हमेंट्स असते, म्हणून याला अचिव्हमेंट टेस्ट असं आपण म्हणतो. म्हणजे ज्यात आपण विद्यार्थ्यांची मर्यादा मोजतो, किती शिकलेलं आहे, किती स्किल्स अचीव केलेले आहेत. या प्रकारे अचिव्हमेंट टेस्ट या मर्यादा मोजण्यासाठी उपयोगी येतात, म्हणून याचा आपल्याला करेक्ट आन्सर ए मिळालेला आहे. तर आजचे आपले प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथेच संपलेले आहेत. जसं की आपण टॉपिक्स देखील बघितलेले आहेत सुरुवातीला, टीचिंग ॲप्टिट्यूडवरचे जे होते लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स, ॲडोलसंट अँड अडल्ट लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स, हे सब टॉपिक होते जे आपण घेतलेले त्याच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट टॉपिक जो असेल तो टीचिंग ॲप्टिट्यूडचाच असणार आहेत आणि 10 प्रॅक्टिस क्वेश्चन देखील त्याच युनिटवरचे असणार आहेत. थँक्यू.